महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून परीक्षा नियमांचे आणि शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम आकृतीबंधाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे। या संदर्भात आज लीगल फायटर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट स्नेहल तायडे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर येथील तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। शासनाच्या अधिकृत नियमांनुसार पोलीस भरतीच्या 100 गुणांच्या लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि मराठी व्याकरण या 4 विषयांचे समान विभाजन करून प्रत्येकी 25 गुण निश्चित करण्यात आले आहेत। मात्र मागील 5 ते 7 वर्षांपासून परीक्षा घेणारे अधिकारी या नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करत असल्याचे निवेदनात म्हटलंय। एखाद्या विषयात थेट 40 गुणांचे प्रश्न विचारणे तर दुसऱ्या विषयाला अवघे 10 गुण देणे अशा अनपेक्षित बदलांमुळे वर्षानुवर्षे शिस्तबद्ध अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे। यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात प्रश्नपत्रिका तयार करताना शासन निर्णयानुसार 25-25, 25-25 पॅटर्नचीच सक्ती करण्यात यावी आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता व समानता आणली जावी अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। प्रशासनाने या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीची तयारी करणारे असंख्य विद्यार्थी शासनाविरुद्ध तीव्र रास्ता रोको व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। या निवेदनावर गौरव विष्णू अंबारे, शेखर प्रभाकर इंगळे, धीरज वामनराव देशमुख यांसह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। नमस्कार। आज मलकापूर या ठिकाणी तहसील कार्यालयावर लीगल फाउंडेशनच्या तर्फे एक यांनी आंदोलन आणलेलं आहे। एसटी कार्यालयातून ह्या पोलीस भरत्या ज्या निघतात त्यामध्ये मार्काच्या विषयावर यांचं काहीतरी आंदोलन आहे। आपल्यासोबत लीगल फाउंडेशनचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलू की नेमका त्यांच्या मागण्या काय आहे। नमस्कार सर, काय आपल्या ह्या एसटी कार्यालयातून किंवा वरून शासनाकडून ज्या GR आहे आणि याच्यामध्ये जे विषय आहे त्याबाबत आज तुम्ही जे आंदोलन आणलेलं आहे पोलीस भरतीच्या विषयी, काय म्हणाल त्याबाबत? आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पोलीस भरती निघतात त्यासाठी असंख्य विद्यार्थी अहोरात्र कष्ट करून आपले मेहनत करून अभ्यास करून ते पेपरला जात असतात। ते पेपरला जेव्हा जातात तेव्हा अचानक त्यांच्या हातामध्ये एखादी मार्कशीट पडते आणि त्या मार्किंग ते एखाद्या अधिकाऱ्याने त्याच्या मनाने काढलेली की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी जो पॅटर्न दिलेला पोलीस भरतीचा त्याचा कुठेही फॉलो केलेला नसतो। म्हणजे पोलीस भरतीचा पॅटर्न असा ठरलेला आहे की 25-25 मार्काचे 4 अशा प्रकारचे मार्कशीटमध्ये प्रश्न असायला पाहिजे, ज्यामध्ये 25 मार्काचं मराठी व्याकरण, 25 मार्काचं सामान्य ज्ञान आणि 25 मार्काचं बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचा इतर दुसरा विषय असतो। अशा प्रकारचे 4 विषय असतात। परंतु आपले जे अधिकारी आहेत ज्यांच्या हातामध्ये हे पेपर काढायची व्यवस्था असते ते अधिकारी त्यांच्या मनाने एखाद्या पर्टिक्युलर एका विषयाचे जास्त प्रश्न म्हणजे 40 एक प्रश्न टाकून देतात। त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळेवर गोंधळ होतो आणि ते त्या परीक्षेमध्ये कुठेतरी कमकुवत राहतात। परंतु जेव्हा जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा एकदा कोणी अन्याय अत्याचार सहन करतो, दुसऱ्यांदा करतो, परंतु वारंवार अशा घटना होतात। त्यामुळे जे लागणारे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे ते मागे राहतात। यापुढे अशा घटना या महाराष्ट्रामध्ये होऊ नये म्हणून असंख्य विद्यार्थी जे अहोरात्र कष्ट करून पोलीस भरतीमध्ये त्यांचं भवितव्य ठरवण्याकरिता कष्ट करीत असतात, ते आज रोजी या आपल्या तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना निवेदन देण्याकरिता की ह्या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनमानी पेपर काढू नये, जो पर्टिक्युलर पॅटर्न पोलीस भरतीला ठरलेला आहे त्याप्रमाणेच पेपर काढावा व आम्हाला सुद्धा पोलीस भरतीमध्ये लागण्याची संधी द्यावी, ही या विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्यांची मागणी घेऊन आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर केले आहे की SP ऑफिस, प्रत्येक ज्या SP ऑफिस मधून तो पेपर निघतो प्रत्येक जिल्ह्याचा, त्या 36 जिल्ह्यांमध्ये आमचा पोलीस भरतीचा जो 25-25 मार्काचा पॅटर्न आहे तो लागू करण्यात यावा आणि त्याप्रमाणेच पेपर घेण्यात यावा। असे जर नाही केल्यास यापुढे हे विद्यार्थी असंख्य संख्येने जमा होतील आणि SP ऑफिसवर मोर्चा नेतील, ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। तर ह्या ठिकाणी यांनी यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। या लोकांना आजच्या काळामध्ये एक नवयुवक हा शासनाच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी तयार आहे।
आजच्या युगामध्ये मुली सुरक्षित नाही, कायदा सुरक्षित नाही, पण ह्या लोकांनी स्वतःला ह्या चुकीच्या याच्यामध्ये न टाकता आज पोलीस प्रशासनामध्ये भरतीची आज जी वेळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो चुकीचं काम होत आहे त्याच्या विरोधात यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आज या ठिकाणी एवढे लोक या ठिकाणी आले, पण यानंतर यापेक्षा त्यांना न्याय नाही भेटला तर यापेक्षाही मोठ्या संख्येने या लोक या ठिकाणी उपस्थित राहतील. मी अनिल कुमार गोटी, देशोन्नती न्यूज, मलकापूर. विद्यार्थ्याशी बोला. नाही बोला.